लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। आरक्षण उपवर्गीकरण विरोधी मोर्चाच्या तारखेत बदल। आता 20 जुलै रोजी शिंदखेड्यात भव्य मोर्चा। शिंदखेडा तालुक्यात आरक्षण उपवर्गीकरण विरोधी समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चाची तारीख बदलण्यात आली आहे। याबाबत समितीनं प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती दिली आहे। प्रसिद्धीपत्रकानुसार यापूर्वी 13 जुलै 2026 रोजी मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते। मात्र धुळे जिल्ह्यात 30 जून ते 14 जुलै 2026 या कालावधीत लागू करण्यात आलेल्या फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 37(1)(3) अंतर्गत निर्बंध लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशानं मोर्चाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे। समितीनं स्पष्ट केलंय की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा आणि कायद्याचा सन्मान राखत एकमताने हा निर्णय घेण्यात आला असून आता 20 जुलै 2026 रोजी शिंदखेडा इथं भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। हा मोर्चा शिंदखेडा तालुक्यातील विविध गावांमधून निघून तहसील कार्यालयावर धडकणार असल्याचं समितीनं सांगितलंय। आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आपली भूमिका ठाम असल्याचंही समितीनं प्रसिद्धी पत्रकात नमूद केलंय। समितीनं सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधवांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय। प्रसंगी मुस्लिम समाज अध्यक्ष रशीदभाई पठाण, ॲडव्होकेट अरविंद मंगासे, जिल्हाध्यक्ष RPI एकतावादी दीपक अहिरे, अध्यक्ष भिल समाज विकास मंच राहुल पाटोळे, नगरसेवक प्रतिनिधी नगरपंचायत शिंदखेडा उपस्थित होते। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। वारसातून निर्माण आहोत आणि त्या अनुषंगाने शिंदखेडा तालुक्यातील आणि समितीच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यात आला, ठाम भूमिका घेण्यात आली की येणाऱ्या जो काही मोर्चा आहे आपला तो 13 तारखेऐवजी आपण 20 तारखेला ठेवावा आणि तालुक्याभरातून जेवढेही आंबेडकर समुदायातील आणि 59 जातींमधनं जेवढेही SC प्रवर्गामध्ये येतात त्या जातींनी मोठ्या संख्येने शिंदखेडा शहरामध्ये मोर्चेला यावं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून पोहोचावी ही बातमी। शासनाचा आयोग असला पाहिजे आणि त्या आयोगाने ती चौकशी केली पाहिजे। तर आमचं असं म्हणणं आहे की जिथे तुम्ही सब क्लासिफिकेशन करायला जात आहात, ज्या 59 जातींचं तुम्ही सब क्लासिफिकेशन करून निर्माण करू पाहत आहात, तर त्याच्यासाठी तुमच्याकडे कॉन्फिडेंट डाटा काय, आधी तुम्ही बदल समितीचा अहवाल तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू द्या, त्याला खुला करा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया मागवा। परंतु शासनाने तसं केलेलं नाही। दांडगाईने किंवा शासनाने काय केलं की त्याच्या प्रवृत्तीप्रमाणे त्यांनी जाहीर करून टाकलं की आम्ही ही समिती स्थापन केली, बदल समिती स्थापन केलेली आहे, त्याच्यानंतर आम्ही सब क्लासिफिकेशन करणार आहोत। तर आम्ही 13 तारखेला त्या मोर्चाचं आयोजन केलं होतं। परंतु बघा आता शासन कसं आहे की या शासनाने काय केलं, तर शासन म्हणतं की या सध्याच्या काळामध्ये अनेक संघटना, पक्ष हे शासनाच्या विरुद्ध किंवा एखाद्या मुद्द्याला घेऊन मोर्चे आणि आंदोलनं करतात, त्याच्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये म्हणून अप्पर जिल्हाधिकारी धुळे साहेब यांनी काय केलं की 30 जून 2026 पासून तर 14 जुलै 2026च्या मध्यरात्रीपर्यंत या जिल्ह्यामध्ये बॉम्बे पोलीस ऍक्टच्या सेक्शन 13(1)(3) प्रमाणे संचारबंदी लागू केलेली आहे। म्हणजे 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ शकत नाहीत, शासनाच्या विरुद्ध घोषणा देऊ शकत नाहीत, मोर्चे काढू शकत नाहीत, आंदोलन करू शकत नाहीत। आणि आम्ही विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना, शिवपुलेशाह आंबेडकरांना मानणारा समाज आहोत। तर आम्ही या ठिकाणी आमच्या समितीच्या माध्यमातून असं ठरवलेलं आहे की आता या मोर्चाचं आयोजन आम्ही 13 तारखेला केलं होतं, तर तो तूर्त आम्ही स्थगित केलेला आहे आणि तोच मोर्चा आम्ही 20 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयावर नेणार आहोत आणि आमच्या मागण्यांचं निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।